चलो, कालच्या लेक्चर मध्ये आपण डायकॉट स्टेम बद्दल डिस्कस केलेलं आहे. डायकॉट स्टेमचा आपण डायकॉट रूटचा आपण क्रॉस सेक्शन स्टडी केला कालच्या लेक्चर मध्ये. ठीक आहे, आज आपण डिस्कस करू मोनोकॉट रूट चा क्रॉस सेक्शन. ठीक आहे, मोनोकॉट रूटचा जर क्रॉस सेक्शन घेतला तर काय दिसेल. काल आपण डायकॉट रूट डिस्कस केलेला, आज आपण डिस्कस करू मोनोकॉट रूट. मोनोकॉट रूट मध्ये सर्वात बाहेरचा जो लेअर असेल तो असेल पुन्हा एपिडर्मिसने बनलेला हा लेअर, एपिडर्मल सेल असतील. ठीक आहे, एपिडर्मल सेलचा हा जो लेअर आहे याला इपिब्लेमा पण म्हणतो आपण. ठीक आहे, इपिब्लेमा किंवा याला एपिडर्मिस म्हणतो आपण. आणि हे जो एपिडर्मिस आहे याला रूट हेअर फॉर्म होतील असे, हे असतील रूट हेअर. ठीक आहे, हे असतील रूट हेअर. रूट वर काय असतील, रूट हेअर असतील. आणि या एपिब्लेमाच्या खाली इथे कॉर्टिकल सेल असतील, कॉर्टेक्सच्या सेल असतील. या सर्व कॉर्टेक्स असतील, कॉर्टेक्स. ठीक आहे, मोनोकॉट रूट बघतोय आपण. मोनोकॉटचं रूट म्हणजे ग्रासेस, कोणताही ग्रास असेल त्या ग्रासचं हे रूट आहे. ग्रासेस म्हणजे गवत वगैरे असेल, ज्वारी, बाजरी, मका, यांचा जर तुम्ही रूटचा क्रॉस सेक्शन घेतला, त्याचा ट्रान्सफर सेक्शन घेतला तर तो आपण इथे बघतो. टीएस ऑफ मोनोकॉट, ट्रान्सफर सेक्शन ऑफ मोनोकॉट. हा वाला पार्ट जो दिसतोय तुम्हाला हा आहे कॉर्टेक्स. ठीक आहे, या ज्या सेल असतात कॉर्टेक्स मधल्या या पॅरेन्कायमा सेल असतात. कॉर्टेक्सच्या सेल बनवतात ग्राउंड टिश्यू, बरोबर. कशा सेल असतात या, पॅरेन्कायमा सेल असतात कॉर्टेक्सच्या. मग आतमध्ये तुम्हाला त्याच्या एंडोडर्मिस दिसेल, जो आतला लेअर आहे तो असतो एंडोडर्मिस. ठीक आहे, या आतमध्ये तुम्हाला इथे या अशा सेल दिसतील, या ज्या सेल दिसतील या असतील एंडोडर्मिसच्या सेल. सॉरी, जस्ट मिनिट. या सेल असतील एंडोडर्मिस. या आहेत एंडोडर्मल सेल्स. या ज्या सेल्स आहेत एंडोडर्मिसच्या सेल्स. आता या एंडोडर्मिसचे जे सेल आहेत यांच्या आतमध्ये इथे सेल्स असतील काही, त्या असतील पेरिसायकल. इथे आतमध्ये इथे सेल असतील, या असतील सर्व पेरिसायकल. एंडोडर्मिसच्या आतमध्ये या सर्व सेल ज्या आहेत या आहेत पेरिसायकल, या आहेत पेरिसायकल. ठीक आहे, एंडोडर्मिसच्या आतमध्ये दिसतात तुम्हाला पेरिसायकल. पेरिसायकलच्या आतमध्ये इथे मध्ये सेंटरला काही सेल्स दिसतील तुम्हाला. हे जे सेंटरच्या सेल असतील त्या फॉर्म करतील पेथ. इथे सेंटरला काही सेल असतील, इथे या सेंटरच्या सेल फॉर्म करतील पेथ. पेथ फॉर्म करतील, सेंटरला पेथ असतं. इथे काही सेल्स या झायलेम बनवतील, या असतील झायलेम. ठीक आहे, हे जे दिसतंय तुम्हाला हे झायलेम दिसतंय. झायलेमचे पॅचेस जे असतात मोनोकॉटच्या रूट मध्ये, हे झायलेमचे पॅचेस 6 किंवा 6 पेक्षा जास्त असतात. हे पहा, हे जे मी ब्ल्यू कलर मध्ये दाखवतो ना, हे झायलेम आहे. झायलेमचे पॅचेस बघा, 1 2 3 4 5 6 7, मोर दॅन 6 असतात. झायलेम पॅचेस किती असतात लक्षात ठेवा. झायलेम पॅचेस आर काय, मोर दॅन 6. या टाईपच्या झायलेमला आपण म्हणतो पॉलीआर्क टाईप. कोणत्या टाईपचा, पॉलीआर्क. लक्षात ठेवा, मोनोकॉट मध्ये जे झायलेमचे पॅचेस आहेत हे झायलेमचे पॅचेस मोर दॅन 6 असतात. मोर दॅन 6 झायलेमचे पॅचेस. मध्ये सेंटरला पित आहे. ठीक आहे, पेरिसायकल पण आहे. आणि इथे तुम्हाला फ्लोएम पण दिसेल.
इथे फ्लोएम आहे, इथे फ्लोएम आहे, इथे फ्लोएम आहे. झायलेमचे जेवढे पॅचेस दिसतात तेवढे फ्लोएमचे सुद्धा पॅचेस दिसतात त्यामध्ये. हे जे ग्रीन कलर मध्ये आपण ड्रॉ केलेत हे आहेत काय फ्लोएम, आणि झायलेम आणि फ्लोएम इथे तुम्हाला दिसते. ठीक आहे, झायलेम आणि फ्लोएमचे इथे तुम्हाला पॅचेस दिसतात. हा आहे मोनोकॉटचा रूट. मोनोकॉटचा रूट जो असतो यामध्ये तुम्हाला झायलेमचे पॅचेस जे दिसतात ते मोर दॅन 6 आहेत, म्हणून झायलेमचे पॅचेस मोर दॅन 6 आहेत, म्हणून हा कोणत्या टाइपचा आहे, पॉली आर्क टाइपचा आहे. पॉली आर्क टाइप, पॉली आर्क टाइप आहे. सेंटरला इथे पिथ प्रेझेंट आहे, साइडला इथे पेरी सायकल आहेत. या थिक वॉल सेल्स असतात ज्यांना आपण पेरी सायकल म्हणतो. कळाले? आता इथे पुन्हा तसंच दिसेल तुम्हाला की इथे जे झायलेम आहे ना, या झायलेम मधल्या ज्या सेल आहेत इकडे या पेरीफेरीला असलेल्या सेल आहेत प्रोटोझायलेम. हॅलो, पेरीफेरीला असलेल्या सेल्स प्रोटोझायलेम आहेत, काल पण आपण हे शिकलो. आणि इथे या सेंटरला असलेल्या सेल्स, या सेंटरकडे असलेल्या जे सेल आहेत ना झायलेमच्या, या सेंटरकडे असलेल्या सेल्स आहेत मेटाझायलेम. आणि मी तुम्हाला काल पण शिकवलेलं आहे की ज्यावेळेस प्रोटोझायलेम जे असेल, प्रोटोझायलेम जे असेल, प्रोटोझायलेम ज्यावेळेस पेरीफेरीला असतं, पेरीफेरीला असतं त्याला म्हणतो आपण एक्झार्क टाइप. कोणत्या टाइपचा? एक्झार्क टाइप. म्हणजे बघा, एक लक्षात ठेवा, प्रायमरी झायलेम जे आहे, प्रायमरी झायलेम, प्रायमरी झायलेम म्हणजे इथे या केसमध्ये झायलेम, हे झायलेम जे असतात प्रायमरी झायलेम दोन प्रकारचे असतात. माझा आवाज येतोय तुम्हाला? हॅलो हॅलो, येस सर. आवाज येतोय माझा? क्लिअर येतोय आवाज? येस. प्रायमरी झायलेम जे असतात ते दोन टाइपचे असतात. एक असतात प्रायमरी झायलेम म्हणजे काय, पहिले बनलेले. तर पहिल्या बनलेले जे झायलेम ते प्रायमरी झायलेम. ते काय, कोणता? प्रोटोझायलेम. प्रोटोझायलेम जो असतो ना तो सर्वात आधी बनतो, सर्वात आधी बनतो. आणि इथे या केसमध्ये प्रोटोझायलेम कुठे बनलाय बरं? मी इथे ब्ल्यू कलर घेतो तुम्हाला दाखवतो बघा. हा जो इथला जो आहे ना, हा प्रोटोझायलेम, हा इथला आहे ना प्रोटोझायलेम, हा इथला प्रोटोझायलेम, हा इथला प्रोटोझायलेम. प्रोटोझायलेम कोणत्या बाजूला आहे लक्षात येईल? कुठे, कोणत्या बाजूला? बाहेरच्या बाजूला, टुवर्ड्स द एंडोडर्मिस, म्हणजे बाहेरच्या बाजूला. तसं पाहिलं तर या साईडला, बरोबर, बाहेरच्या बाजूला. आणि हे आतमधले हे जे दिसतात नाही मोठे मोठे, हे मेटाझायलेम. हे मोठे मोठे मेटाझायलेम, मोठे मोठे जे आहेत ना हे कसे आहेत? मेटाझायलेम. कळलं? मोठे मोठे कोण आहेत? मेटाझायलेम. कळलं? हे मेटाझायलेम. प्रोटोझायलेम जे असतात ते बाहेरच्या बाजूने असतात, मेटाझायलेम जे असतात ते आतल्या बाजूने असतात. कळलं? प्रोटोझायलेम बाहेरच्या बाजूने, पेरीफेरीच्या बाजूने. मग या टाइपच्या अरेंजमेंटला म्हणतो आपण एक्झार्क टाइप. कोणत्याही रूट मध्ये अरेंजमेंट जी असते ना ती एक्झार्क टाइपची असते. नेहमी डोळे झाकून लिहून टाकायचं काय की रूट जर असेल तर काय अरेंजमेंट कोणत्या टाइपची असेल? एक्झार्क. कळलं? प्रायमरी झायलेम मध्ये प्रोटोझायलेम आहेत स्टार्टिंग वाले बनलेले, आणि प्रोटोझायलेम नंतर मोठे होतात आणि त्यांना काय म्हणतो आपण? मेटाझायलेम. कळलं? प्रोटोझायलेमच्या सेल मोठ्या मोठ्या होतात साईज मध्ये, त्यांना काय म्हणतो? मेटाझायलेम. कळलं का? म्हणून प्रोटोझायलेम हा प्रायमरी आहे, म्हणून मेटाझायलेम प्रायमरी असेल. प्रोटोझायलेम जस्ट अ मिनिट गाईज. हॅलो, हे आपण आता काय डिस्कस करत होतो ऐका, लक्ष द्या इकडे. मी काय सांगितलं तुम्हाला? प्रोटोझायलेम जो आहे, प्रोटोझायलेम, दुसरा कोणता आहे? मेटाझायलेम. प्रोटोझायलेम जो आहे हा कोणत्या बाजूला आहे? प्रोटोझायलेम पेरिफेरिक. प्रोटोझायलेम पेरिफेरिक असेल तर याला म्हणतो आपण एक्झार्क टाइप. एक्झार्क टाइप. मेटाझायलेम जर सेंटरला असेल तरी हा पण काय? एक्झार्क टाइपचा आहे. कळालं का? प्रोटोझायलेम कोणत्या बाजूला आहे त्यानुसार. म्हणजे पहा इथे आता जे आपण स्टडी केलं क्रॉस सेक्शन, कशाचा क्रॉस सेक्शन? टीएस ऑफ कशाचा? मोनोकॉट रूट. यामध्ये तुम्ही काय काय ऑब्झर्व केलं मोनोकॉट मध्ये? अरेंजमेंट जी आहे, वस्क्युलर बंडल कसा आहे? वस्क्युलर बंडल मध्ये तुम्ही असं बघितले हे असे झायलेम होते, बरोबर, हे असे झायलेम, आणि झायलेम खूप सारे आहेत, बरोबर. 6 पेक्षा जास्त असे पॅचेस दिसतात तुम्हाला. हे पॅचेस जे आहेत हे 6 पेक्षा जास्त, हे पॅचेस, हे पॅचेस 6 पेक्षा जास्त. तिकडे काय असणार? हे एंडोडर्मिस असतात. हे पॅचेस बघा, हे झायलेमचे पॅचेस आहेत, ब्ल्यू कलर मध्ये आपण, हे झायलेमचे पॅचेस आहेत 6 पेक्षा जास्त. ठीक आहे.
आणि मग हे जे झायलेमचे पॅचेस आहेत, हे झायलेमचे पॅचेस काय म्हणतो 6 पेक्षा जास्त असतात, मग याला म्हणतो आपण पॉली आर्क टाईप. ठीक आहे. डायकॉट मध्ये तुम्हाला असं दिसतं, मोनोकॉट मध्ये तुम्हाला पॉली आर्क टाईप दिसतो. ठीक आहे. त्यानंतर डायकॉट मध्ये तुम्हाला किती दिसतात हे पॅचेस? कालचा जर तुम्ही फिगर ड्रॉ केली असेल तर त्यामध्ये 4च पॅचेस काढ, बरोबर का रे? मग डायकॉट मध्ये जागृती, डायकॉट मध्ये 2 ते 4च काय असतात रे? पॅचेस असतात. कळतंय का? हॅलो, डायकॉट मध्ये पॅचेस किती असतील? डायकॉटच्या रूट मध्ये दीक्षा किती असतील? 2 ते 4 पॅचेस असतील. म्हणजे हे असे 1 2 3 आणि असे 4च दिसतील. पण इथे किती दिसतात तुला पॅचेस? यामध्ये 6 किंवा त्यापेक्षा जास्त पॅचेस दिसतात. आणि इथे मध्ये मध्ये बघा बरं, इथे काय आलं आहे मध्ये मध्ये मध्ये? हे आलं फ्लोएम. काय आलं आहे? हे आले फ्लोएम. ठीक आहे, हे झाले फ्लोएम. काय झाले? फ्लोएम. कळलं? झायलेम झाले फ्लोएम. तर मध्ये सेंटरला कोण आला? सेंटरला आला पित्त. कळलं? झाली ही अरेंजमेंट. ठीक आहे. एक्झॅक्ट टाईप आहे. आता इथे झायलेम आणि फ्लोएम जे दोन्ही वेगवेगळ्या रेडियस ते लक्षात घ्या. काल पण मी तुम्हाला ते शिकवलं होतं. कोणत्याही रूट मध्ये झायलेम आणि फ्लोएम बघा, इथे झायलेम या ऍक्सिसवर आहेत आणि फ्लोएम बघा या ऍक्सिसवर आहे बाहेरच्या, बरोबर. झायलेम आणि फ्लोएम दोन वेगवेगळ्या रेडियसवर, बरोबर. झायलेम जो आहे तो आतल्या रेडियसवर आहे, हा बघा झायलेम या रेडियसवर आहे, फ्लोएम या रेडियसवर आहे. झायलेम आणि फ्लोएम दोन वेगवेगळ्या रेडियसवर. झायलेम आणि फ्लोएम ज्यावेळेस दोन वेगवेगळ्या रेडियसवर असतात त्यावेळेस त्यांना म्हणतो आपण झायलेम आणि फ्लोएम दोन वेगवेगळ्या रेडियसवर, डिफरंट रेडियसवर. या टाईपच्या वास्क्युलर बंडलला म्हणतो आपण रेडियल वास्क्युलर बंडल. यांना काय म्हणतो आपण? रेडियल वास्क्युलर बंडल. झायलेम आणि फ्लोएम दोन्ही वेगवेगळ्या रेडियसवर आहेत, अशा टाईपच्या वास्क्युलर बंडलला म्हणतो आपण रेडियल. या रेडियल टाईपची अरेंजमेंट आणि एक्झॅक्ट टाईपची अरेंजमेंट तुम्हाला रूट मध्ये दिसते. क्लिअर आहे का तुम्हाला? मोनोकॉट रूट असेल, डायकॉट रूट असेल, दोघांमध्ये तुम्हाला एक्झॅक्ट टाईपची अरेंजमेंट दिसेल, दोघांमध्ये तुम्हाला रेडियल वास्क्युलर बंडल दिसेल. इज इट क्लिअर? नक्की समजतंय का तुम्हाला? हॅलो, कोणी काय बोलतच नाही आज. साक्षी, सिमरन, स्वराली. सर एकदा तुम्ही परत रिपीट करता का? हे बघा, मी तुम्हाला कालच काय सांगितलं की बघा ते झायलेम कशावर बघा, झायलेम या या झायलेम बघा, हे सगळे झायलेम आतल्या बाजूने आहेत. हे पहा झायलेम सपोज आपण म्हणू इथे आहेत, या साइडवर झायलेम आहे. फ्लोएम बघा बरं कोणत्या साइडमध्ये? फ्लोएम हे बाहेरच्या साइडवर केली आहे बघा. हो सर. झायलेम आणि फ्लोएमचा रेडियस वेगवेगळा आहे की नाही? आतल्या बाजूने झायलेम आहेत आणि बाहेरच्या बाजूने कोण आहेत? फ्लोएम आहेत, बरोबर का? दोन्ही वेगवेगळ्या रेडियस आहेत. अशा टाईपच्या वास्क्युलर बंडलला आपण काय म्हणतो? रेडियल वास्क्युलर बंडल. कोणताही जर रूट तुम्ही घेतला, मोनोकॉटचा रूट असेल, डायकॉटचा रूट असेल, तर रूट मध्ये तुम्हाला अरेंजमेंट कोणती दिसेल? कोणती दिसेल? क्लिअर आहे का तुम्हाला? हे रेडियल. ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं की ज्या प्रोटोझायलेम असतात ते छोट्या छोट्या झायलेम, प्रोटोझायलेम कोणत्या बाजूला आहेत? पेरिफेरीला आहेत बघा. या प्रोटोझायलेम कोणत्या बाजूला आहेत? पेरिफेरीला. पेरिफेरीला म्हणजे या बाजूला. आणि या इकडे ह्या झायलेम कोणत्या आहेत? या मेटाझायलेम. मेटाझायलेम कोणत्या बाजूला आहेत? सेंटरला. प्रोटोझायलेम जर पेरिफेरीला असेल तर या टाईपच्या अरेंजमेंटला म्हणतो आपण एक्झार्क. काय म्हणायचं या अरेंजमेंटला? काय रे? एक्झार्क. एक्झार्क टाईप ऑफ. समजलंय का? हो सर. बघ आतापर्यंत आपण काय डिस्कस. बोल ग. सर पेरिफेरी आणि पेरिसायकल एकच आहे का? पेरिफेरीला पेरिसायकलचे सेल असते. पेरिफेरी म्हणजे सराउंडिंग. पेरिफेरी म्हणजे एकदम कोणताही सर्कल तू ड्रॉ करशील ना जागृती, कोणताही सर्कल सपोज तू ड्रॉ केला असं, तर ही जी बाजू असते ही वाली बाजू, हिला म्हणतो आपण पेरिफेरी. कळालं का? हो सर. हिला काय म्हणतो आपण? पेरिफेरी. पेरिफेरी म्हणजे त्या सर्कलची आउटर साइड आहे. कळालं का? आणि हा काय झाला मधला? हा सेंट्रल. मग झायलेम आणि फ्लोएमची अरेंजमेंट कशी आहे? झायलेम कसा असेल? झायलेम मध्ये जे प्रोटोझायलेम आहे, छोटे झायलेम ते इथे, त्यापेक्षा मोठा इथे, त्यापेक्षा मोठा इथे, त्यापेक्षा मोठा इथे. हे मोठे जे त्यांना तू काय म्हणणार जागृती?
मेटाझायलेम. जे छोटे आहेत त्यांना तू काय म्हणणार? प्रोटोझायलेम. आता प्रोटोझायलेम कोणत्या बाजूला आहे एवढं तर सांग मला ऍटलिस्ट. ही प्रोटोझायलेम कोणत्या बाजूला आहे ती? पेरिफेरल. पेरिफेरल. आणि ही मोठी झायलेम ही कोणत्या बाजूला आहे? कुठेही. मेटाझायलम. मेटाझायलेम कोणत्या बाजूला आहे? सेंटर. सेंटरला. मग ज्यावेळेस प्रोटोझायलेम पेरिफेरल असेल, प्रोटोझायलेम पेरिफेरल असेल त्यावेळेस त्याला म्हणायचं एक्झार्क. काय म्हणायचं? एक्झॅक्ट. कळालं? हो सर. ओके. प्रोटोझायलेम कुठे बघणार तुम्ही? प्रोटोझायलेम ज्या बाजूला असेल त्याला तुम्ही म्हणता एक्झार्क. ठीक आहे. आता आपण डिस्कस करू anatomy of dicot stem. जस्ट मिनिट थांबा, 1 मिनिट थांबा. Anatomy of dicot. आतापर्यंत आपण रूट बघितलेत, आता आपण बघू स्टेम. Anatomy of dicot stem. डायकॉट स्टेम, डायकॉट रूट कोणता होता? सनफ्लावर. तसाच होता डायकॉट स्टेम घ्या, काय? सनफ्लावर. ठीक आहे. डायकॉट स्टेमचा जर तुम्ही क्रॉस सेक्शन घेतला तर तुम्हाला काय दिसेल? डायकॉट स्टेमचा जर तुम्ही क्रॉस सेक्शन घेतला तर सगळ्यात बाहेर, लक्ष द्या सर्वांनी, सर्वात बाहेर तुम्हाला हा दिसेल बाहेरचा पार्ट स्टेम वरचा, ज्याला म्हणतो आपण एपिडर्मिस. काय रे बाहेरचा पार्ट सांगा? काय आहे? एपिडर्मिस. नंतर तुम्ही ड्रॉ करून घ्या. ठीक आहे. सर्वात बाहेरचा पार्ट एपिडर्मिस. एपिडर्मिसच्या ज्या सेल असतात ना त्या आहेत आपल्या पॅरेन्काइमा सेल्स. ठीक आहे. या एपिडर्मिसच्या सेल, एपिडर्मिसच्या या सेल आहेत. एपिडर्मिसच्या या सेल आहेत. एपिडर्मिस वर हे जे दिसतंय ना, हे दिसतंय तुम्हाला आता इथे स्टेम हेअर आहे, बरोबर. स्टेम हेअरला काय म्हणतो? ट्रायकोम. काय दिसतंय तुम्हाला? हे ट्रायकोम. ट्रायकोमला काय म्हणणार आहेत आपण? स्टेम हेअर. ट्रायकोमला म्हणतोय स्टेम हेअर. रायटिंग खूप लाईट दिसतंय, मी त्याला मोठं करण्याचा प्रयत्न करतोय पण ते होत नाहीये ऍक्च्युअल मध्ये. तर ड्रॉ करण्याचा तुझं दुसरा हे घेतला. जस्ट अ मिनिट, मोठं करण्याचा प्रयत्न करतो. इथं फॉर्मॅट लाईन वर. हा चला, आता येईल जरा जास्त. बघा आता इथे हे जे दिसतंय सर्वात बाहेरचा लेअर एपिडर्मिस दिसतोय तुम्हाला. या एपिडर्मिसच्या खाली डायकॉटच्या स्टेम मध्ये, एपिडर्मिसच्या खाली डायकॉटच्या स्टेम मध्ये इथे काही सेल दिसतात बघा. या आहेत कोलेनकायमा सेल्स. आता मी कोलेनकायमा बद्दल ऑलरेडी सांगितले तुम्हाला लेक्चर मध्ये. ठीक आहे. अगोदरचे जे लेक्चर झाले त्यामध्ये सांगितले कोलेनकायमा काय असतो. कोलेनकायमा मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतो, मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतो. त्यामुळे हा डायकॉट स्टेम जो असेल याला जरी तुम्ही बेंड केलं तर तुटणार नाही. का बरं? तुम्ही बघा एखादा मँगोचं एखादा ट्री असेल, छोटस ज्यावेळेस झाड असेल, तुम्ही त्याला वाकवा बरं, ते वाकल्यानंतर वाकेल पण तुटणार नाही. कळालं ना? का बरं? कारण त्याच्याकडे हा वाला पार्ट आहे. याचं नाव काय? कोलेनकायमा. हा टिश्यू. कोलेनकायमा काय बनवतो? कोलेनकायमा बनवतोय इपिडर्मिसच्या खालीचा लेअर, याचं नाव असतं हायपोडर्मिस. काय? सर्वात वरती इपिडर्मिस. इपिडर्मिसच्या खाली काय आहे? हायपोडर्मिस आहे. काय आहे? हायपोडर्मिस आहे. एपिडर्मिसच्या खाली आहे हायपोडर्मिस. एपिडर्मिसच्या खाली आहे हायपोडर्मिस. ठीक आहे. आता या हायपोडर्मिसच्या खाली बघा पूर्ण कॉर्टेक्सच्या सेल, या सर्व कॉर्टिकल सेल्स. आपण याला ग्रीन कलर मध्ये दाखवू. या अशा सेल्स गोल 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 या आहेत काय बनवतात? कॉर्टिकल सेल्स. बघा या सेल्स मध्ये स्पेस प्रेझेंट असते
ठीक आहे. या ग्रीन वाल्या सेल्स आहेत काय, कॉर्टेक्स किंवा काय म्हणतात कॉर्टिकल सेल्स. कॉर्टिकल सेल्स आहेत. आणि या ज्या कॉर्टिकल सेल्स आहेत ना, कॉर्टिकल सेल्स कोणत्यात माहिती का, या आहेत पॅरेन काय, कोणत्या आहेत पॅरेन काय. ठीक आहे. पॅरेन काय मग आहे हे पहा, इपिडर्मिस आहे सगळ्यात वरती, हे सुद्धा पॅरेन काय मध्ये बनलेलं असतं. त्याखाली कोणते कोलेन काय, कोलेन काय मग काय हायपोडर्मिस. हायपोडर्मिसच्या खाली कोणत्या सेल आहेत, कॉर्टिकल सेल्स. कोणत्या सेल आहेत त्या, पॅरेन काय मग सेल्स आहेत. ठीक आहे. आता कॉर्टेक्सच्या आतला भाग काय असतो, एंडोडर्मिस. कॉर्टेक्सच्या आतला भाग काय असतो, एंडोडर्मिस. मग इथे आपण या सेल्स दाखवू. या आहेत एंडोडर्मल सेल्स. काय फॉर्म करतायत, एंडोडर्मिस फॉर्म करतायत. हे जे दिसतं काय आहे, एंडोडर्मिस आहे. काय आहे, एंडोडर्मिस. ठीक आहे. हे जे एंडोडर्मिस असतं, एंडोडर्मिस याच्यामध्ये स्टार्च ग्रेन स्टोअर असतं. काय स्टोअर असतं, स्टार्च ग्रेन स्टोअर असतं एंडोडर्मिस. कळतंय का, स्टार्च ग्रेन यामध्ये स्टोअर असतात. आणि स्टार्च ग्रेन स्टोअर असतात म्हणून याला, या एंडोडर्मिसला काय म्हणतात ऐका, एंडोडर्मिसला आणखी काय म्हणतात, स्टार्च शीथ. काय नाव आहे याचं, स्टार्च शीथ. एंडोडर्मिस मध्ये काय असतं, स्टार्च ग्रेन. त्यामुळे त्या एंडोडर्मिसला काय म्हटलं जातं, स्टार्च शीथ. कळतंय. हा जो एंडोडर्मिस आहे हा आहे स्टार्च शीथ. कळालं. मग आता पुढे पहा, या एंडोडर्मिसच्या आतमध्ये इथे असतात फ्लोएम सेल्स. कोणत्या सेल आहेत या, कोणत्या सेल आहेत या, फ्लोएम. बघा, या ज्या फ्लोएम असतात या वस्क्युलर बंडल फॉर्म करणार आहेत. बरोबर. कोणते टिश्यू आहे, ब्ल्यू कलर मधला फ्लोएम. ठीक आहे. कोणता आहे, फ्लोएम. आणि फ्लोएमच्या खाली काय असेल, फ्लोएमच्या खाली इथे असेल कॅम्बियम. कारण हा डायकॉट आहे. डायकॉट स्टेम असेल तर त्यांच्याकडे कॅम्बियम असतो. बरोबर. काय असेल यांच्याकडे, कॅम्बियम. हा टिश्यू झाला कॅम्बियम. कॅम्बियम मुळे सेकंडरी ग्रोथ होते बरं का. फ्लोएम जो असतो तो फूड कॅरी करणारे, कॅम्बियम जो असेल, हा जो टिश्यू आहे कॅम्बियम, हा सेकंडरी ग्रोथ साठी रिस्पॉन्सिबल असतो. ठीक आहे. आणि याच्या आतमध्ये काय असतील, आतमध्ये कॅम्बियमच्या इथे आहेत ही झायलेम. ही मोठी झायलेम आहे, मग छोटी झायलेम, मग छोटी झायलेम आहे, मग छोटी झायलेम, मग छोटी झायलेम. दिसते का, ही मोठी झायलेम आहे, मग छोटी आहे, मग छोटी आहे, छोटी आहे, मग छोटी. ही बघा, ही मोठी झायलेम आहे, छोटी आहे, छोटी आहे, छोटी आहे, छोटी. ही मोठी आहे, छोटी आहे, छोटी आहे, छोटी आहे, छोटी. कळलं. आता ही मोठी झायलेम जी हिला काय म्हणणार, मेटा झायलेम. आणि छोट्याला काय म्हणणार, कोणता रे, प्रोटो झायलेम. कळतं का. बाबा काय बरं, सोपं सोपं आहे बघा, खूप काही अवघड नाही याच्यामध्ये, खूप जास्त अवघड करून घेऊ नका यार. हे पहा, सगळ्यात बाहेरचा लेअर काय असतो, इपिडर्मिस. इपिडर्मिसच्या खाली काय असणार, हायपोडर्मिस. हायपोडर्मिस मध्ये काय असणार, कोलिन काय. थोडासा अभ्यास करावा लागेल तुम्हाला. ठीक आहे. थोडासा अभ्यास करावा लागेल. त्याखाली कोण आहे थोडंसं लक्षात ठेवावं लागेल. लक्षात राहिलं की होऊन जाईल. मग त्याखाली कुठे असेल, त्या ग्रीन कलरच्या कॉर्टिकल्स. त्याखाली कोण आहे, एंडोडर्मिस. एंडोडर्मिस मध्ये काय असतं, स्टार्च असतं, म्हणून त्याला काय म्हणायचं, स्टार्च शीथ. ठीक आहे. डायकॉट स्टेम मध्ये एंडोडर्मिस जो असतो त्यामध्ये स्टार्च स्टोअर असतं, त्यामध्ये स्टार्च ग्रेन असतात, म्हणून त्याला स्टार्च शीथ म्हणतो. त्याखाली कोण आहे, त्याखाली आहे फ्लोएम. फ्लोएमच्या खाली कोण आहे, कॅम्बियम. ओके. कॅम्बियमच्या खाली कोण आहे, झायलेम. बाबा फ्लोएम, कॅम्बियम, झायलेम हे तिन्ही मिळून काय बनणार, काय बनणार, वस्क्युलर बंडल. काय बनणार, वस्क्युलर बंडल बनवणार. आवाज येतो माझा, तिन्ही मिळून काय बनवतील, वस्क्युलर बंडल. ठीक आहे. आणि मग सर्वात आतमध्ये कोणता टिश्यू असतो, सर्वात आत, सर्वात आत इथे कोणता टिश्यू असतो, इथे असणार पित्त. बरोबर ना. इथे काय असणार, आतमध्ये पित्त असतो ना, सगळ्यात आतमध्ये पित्त असतो. पित्त म्हणजे काय आहे, सेंटर आहे. ठीक आहे. पित्त म्हणजे काय, सेंटर आहे.
कळलं ना? मग आता मला सांगा प्रोटोझायलेम कोणत्या बाजूला सांगा रे. प्रोटोझायलेम पेरिफेरीला आहेत की सेंटरकडे? बोला पट. सेंटर. येस. स्टेम मध्ये तुम्हाला प्रोटोझायलेम कोणत्या बाजूला दिसतात? प्रोटोझायलेम इज टुवर्ड्स, बोला, सेंटर. सेंटर म्हणजे काय? पित्त. म्हणून या टाईपच्या अरेंजमेंटला तुम्ही म्हणाल एंडार्क. काय म्हणायचं रे? रूट मध्ये काय होतं? प्रोटोझायलेम बाहेरच्या बाजूला होते, टुवर्ड्स द एंडोडर्मिस होते रूट मध्ये. पण इथे अपोजिट, इथे प्रोटोझायलेम जे आहे ते सेंटरकडे. प्रोटोझायलेम सेंटरकडे असतील तर त्याला तुम्ही बोलणार या टाईपच्या अरेंजमेंटला एंडार्क. काय म्हणणार? एंडार्क. ठीक आहे. आता बघा झायलेम आणि फ्लोएम तर एकाच रेडियसवर आहेत रे. झायलेम आणि फ्लोएम शेजारी शेजारी आणि जॉईंट आहे, बरोबर? म्हणजे बघा कसं आहे, मध्ये कॅम्बियम आहे, ठीक आहे. बघा बरं सर्वांनी, मध्ये कॅम्बियम आहे, आतमध्ये झायलेम आहे. हा झाला झायलेम, ठीक आहे. आणि बाहेरच्या बाजूने बघा बरं कोण आहे? बाहेरच्या बाजूने आहे फ्लोएम. ज्यावेळेस अशी अरेंजमेंट असते आणि मध्ये कोण आला? कॅम्बियम, बरोबर. हा आला कॅम्बियम. ज्यावेळेस अशी अरेंजमेंट असते, झायलेम आणि फ्लोएम एकाच रेडियसवर आहेत, दोघेही एका बाजूने झायलेम बसलाय, दुसऱ्या बाजूने फ्लोएम बसलाय, त्यावेळेस या टाईपच्या अरेंजमेंटला काय म्हणतो आपण? कोन जॉईंट. काय म्हणायचं या अरेंजमेंटला? कोन जॉईंट, है ना? किंवा काय म्हणतो, कालच डिस्कस केलं ना. कोलॅटरल पण येईल ना? हा, कोलॅटरल पण येईल, कालच डिस्कस केलं ना आपण. कोन जॉईंट, कोलॅटरल. आणि काय? कॅम्बियम सेकंडरी ग्रोथ दाखवतो म्हणून काय म्हणणार? इट इज ओपन फॉर ग्रोथ, म्हणून याला काय म्हणतात? बोला. कोन जॉईंट, कोलॅटरल ओपन. आठवतंय का कालच? कोन जॉईंट, कोलॅटरल ओपन. हे लेक्चर ज्यावेळेस मी अपलोड करतो ना, त्यावेळेस तुम्ही पुन्हा एकदा बघत जाते लेक्चर, ठीक आहे. म्हणजे आणखी काही काही लेसन जे असतील ते डबल बघितले तरी चालते. आणि मग त्याच्या नोट्स वगैरे त्या पण लिहून काढत जा पूर्णपणे. बुक मधनं पण वाचत जा. थोडस मेहनत घ्या, मेहनत घेतली तर मग ते लक्षात राहील, ठीक आहे. समजून घ्यायला फार सोपं आहे. 2 वेळेस तुम्ही लेक्चर, एकदा जरी लेक्चर बघितलं आणि व्यवस्थित समजून तुम्ही रीड केलं ना त्या प्रत्येक टॉपिकला, आणि कंपॅरेटिव्ह अभ्यास करायला शिका. म्हणजे कसं, मोनोकॉटचा स्टेप, डायकॉटचा स्टेप, मोनोकॉटचा रूट, डायकॉटचा रूट, काय फरक आहे दोघांमध्ये, असं जर तुम्ही केलं ना अभ्यास प्रॉपरली. आणि स्टेम मधली अरेंजमेंट डोळे झाकून लिहायचं, काय असतं? एंडार्क. रूट मधली अरेंजमेंट डोळे झाकून लिहिलं, काय? एक्झॅक्ट. स्टेम मध्ये वस्क्युलर बंडल कसा असतो? कोन जॉईंट, कोलॅटरल, ठीक आहे. मोनोकॉट मध्ये तो असतो क्लोज, डायकॉट मध्ये तो असतो ओपन. एवढं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. रूट मध्ये वस्क्युलर बंडल कसा असतो? रेडियल. आता शिकवलं मी तुम्हाला, झायलेम आणि फ्लोएम 2 वेगवेगळ्या रेडियसवर असतात, त्यामुळे रूट मध्ये अरेंजमेंट जी असते ती रेडियल असते. स्टेम मध्ये जी अरेंजमेंट असते ती कोन जॉईंट, कोलॅटरल ओपन असते. डन? समजलं का? हॅलो. येस सर. आता पहा, या झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये बघा, हे आता हे स्ट्रक्चर तुम्ही जे बघताय ना, हे समोर, हे मी आता तुम्हाला पूर्णपणे सांगितलंय. बाहेरचा सगळ्या इपिडर्मिस आहे, त्या खाली हायपोडर्मिस आहे. हायपोडर्मिस मध्ये कोलेन काय, कोलेन कायमुळे त्याला मेकॅनिकल स्ट्रेंथ आहे, त्यामुळे ते बेंड होईल पण ते तुटणार नाही, कळालं? म्हणजे डायकॉटचा स्टेम जो असेल तो बेंड होतो पण लगेच तो तुटत नाही. त्याला तुम्हाला जर कट करायचं असेल तर तुम्हाला कर्वत घ्यावी लागेल, त्याने कट करावं, है ना? त्याखाली बघा या कॉर्टिकल सेल दिसतात, या पॅरेंकाइम असतील, त्याखाली एंडोडर्मिस दिसतं. एंडोडर्मिस मध्ये स्टार्च क्रिएट, ठीक आहे. म्हणून त्याला स्टारशिप म्हणतात. म्हणून क्वेश्चन नीट मध्ये एकदा येऊन गेलाय, स्टारशिप तुम्हाला कुठे दिसतं? तर आन्सर तुमचा आहे काय? डायकॉट स्टेम मध्ये तुम्हाला स्टारशिप दिसेल. त्याखाली बघा बरं, त्याखाली तुम्हाला फ्लोएम दिसतात, फ्लोएमच्या खाली तुम्हाला कॅम्बियम दिसतात, कॅम्बियमच्या खाली तुम्हाला झायलेम दिसतात. झायलेम मध्ये मेटा झायलेम आहे, प्रोटो झायलेम आहे. मध्ये सेंटरला काय दिसतं तुम्हाला? पित्त दिसतं, कळालं का? सेंटरला काय दिसतं तुम्हाला? पित्त दिसतं. आता पहा इथे या दोघांच्या मध्ये, सर्वांनी लक्ष द्या, या दोघांच्या मध्ये, कोणाच्या मध्ये? दोघांच्या म्हणजे या, इथे फ्लोएम आहे, इथे फ्लोएम आहे, इथे जायलेम आहे, इथे जायलेम आहे, या दोघांच्या मध्ये कॅम्बियम, ठीक आहे. आता पहा ही जी जागा रिकामी दिसते, इथे काही सेल्स प्रेझेंट असतात, इथे काही पॅरेंकाइमा सेल्स असतात बघा, या अशा. त्यांनी या दोघांच्या मध्ये आले, कळतं का? या बघा इथे या ज्या सेल दिसतात, या सेल्स बघा या रेडियली अरेंज, रेडियली अरेंज म्हणजे या डायरेक्शन किंवा या डायरेक्शनला, तुम्ही असं इमॅजिन करा. आता पहा, हा जे सेल्स दिसतात तुम्हाला यामध्ये, या मी पिंक कलरच्या काढल्या,
या सेल्सला म्हणायचं मेड्युलरी रेस. काय म्हणायचं तुम्हाला तुम्ही याला? मेड्युलरी रेस. हे मेड्युलरी रेस तुम्हाला डायकॉटच्या स्टेम मध्ये दिसतात. कोणामध्ये दिसतात? डायकॉटच्या स्टेम मध्ये दिसतात. मेड्युलरी रेस कोणामध्ये दिसतात? डायकॉटच्या स्टेम मध्ये दिसतात. कळालं? मेड्युलरी रेस काय आहेत? मेड्युलरी रेस असतात पॅरेन्कायमा टिश्यू. काय असतात हे? मेड्युलरी रेस पॅरेन्कायमा टिश्यू. कळालं? रेडियली अरेंज पॅरेन्कायमा सेल्स आहेत, पॅरेन्कायमा टिश्यू आहे, त्यांना म्हणतो आपण मेड्युलरी रेस. आणि जे मेड्युलरी रेस असतात हे सेकंडरी ग्रोथ दाखवतात. काय दाखवतात? नंतर काय दाखवतात? ही ग्रोथ सेकंडरी ग्रोथ. हे रिस्पॉन्सिबल असतात सेकंडरी मेरिस्टेम फॉर्मेशन साठी. म्हणजे जो स्टेम असेल ना, ते स्टेमची गर्थ वाढवतं. कळते? स्टेमची काय वाढवतं? काय वाढवतं? गर्थ. त्याची गर्थ वाढवतात स्टेमची. कळलं? म्हणून डायकॉटचा स्टेम असेल, मँगोचा स्टेम असेल, वडाचा स्टेम असेल, पिंपळाचा स्टेम असेल, तो असा आडवा वाढतो. का बरं आडवा वाढतो? कारण त्याच्यामध्ये काय सेकंडरी ग्रोथ होते. सेकंडरी ग्रोथ कशामुळे होते? कॅम्बियम मुळे होते. हा एक कॅम्बियम आहे ना, त्याच्यामुळे एक सेकंडरी ग्रोथ होते. आणि या मेड्युलरी रेस मुळे होते. ते आपण पुढे जाऊन बघणार कसे होते सेकंडरी. ठीक आहे. आता हेच जे स्ट्रक्चर आहे ना, जे तुम्ही बघितलं, हेच मी जर मला वेगळ्या फॉर्मॅटमध्ये ड्रॉ करतो. सर्व स्ट्रक्चर लक्षात ठेवा. सगळ्यात बाहेर कोण आहे? इपिडर्मिस. त्याखाली कोण आहे? हायपोडर्मिस. हायपोडर्मिस कशाने बनलं? कोलेनकायमाने. त्याखाली कोणत्या सेल आहेत? कॉर्टिकल सेल. त्याखाली कोणत्या सेल आहेत? एंडोडर्मिस. त्याखाली काय आहे? फ्लोएम. त्याखाली कोणी? कॅम्बियम. मग कोण आहेत? मेटाझायलेम. म्हणजे पूर्ण झायलेम आहे. मेटाझायलेम, प्रोटोझायलेम आणि आतमध्ये कोण आहे? पित्त. आता हे जे स्ट्रक्चर आहे हे पूर्ण स्ट्रक्चर मी तुम्हाला क्रॉस सेक्शनच्या फॉर्म मध्ये ड्रॉ करून दाखवतो. बघा आता सर्वांनी लक्ष द्या. सर्वात बाहेरचा लेअर काय असतो? काय? कोणी बोलतच नाही. बोलत जा. काय? एपिडर्मिस. ठीक आहे. एपिडर्मिस वर इथे काही हेअर पण प्रेझेंट असतील. एपिडर्मल हेअर, हे असतील स्टेम हेअर. ठीक आहे. सगळ्यात बाहेरचा लेअर एपिडर्मिस. एपिडर्मिसच्या खाली कोणता लेअर असतो? हायपोडर्मिस. हा झाला हायपोडर्मिस. हायपोडर्मिस काय? कोलेनकायमाच्या सेलने बनले. हा झाला हायपोडर्मिस. एपिडर्मिसच्या खाली बनला हायपोडर्मिस. हायपोडर्मिस कशाने बनला? कोलेनकायमाच्या सेल. ठीक आहे. त्याखाली कोणता लेअर असतो? त्याखाली असतो कॉर्टेक्स. बरोबर. त्याखाली असतो कॉर्टेक्स. मग हा लेअर आपण कॉर्टेक्स दाखवू. कॉर्टेक्सच्या ग्रीन ग्रीन सेल्स, पॅरेन्कायमा सेल्स. हा वाला लेअर काय झाला? कॉर्टेक्स. कॉर्टेक्स कशाने बनला? पॅरेन्कायमा सेल्स. पॅरेन्कायमा सेल्स आणि कॉर्टेक्स. ठीक आहे. आता जो कॉर्टेक्स आहे, या कॉर्टेक्सच्या आतमध्ये कोणता लेअर आहे? एंडोडर्मिस. कोणता लेअर आहे? एंडोडर्मिस. हा देऊ दाखवून आपण एंडोडर्मिस. ठीक आहे. हा काय झाला? एंडोडर्मिस. ठीक आहे. एंडोडर्मिसच्या आतमध्ये पेरिसायकल असतं. ठीक आहे. एंडोडर्मिसच्या आतमध्ये काय असतं? पेरिसायकल असतं. त्यामध्ये वरती आपण फ्लोएम दाखवतो. एंडोडर्मिसच्या वर इथे आपण आता बघा मी कशा सेल दाखवतो. इथे एंडोडर्मिस आहे. इथे हे आहेत वस्क्युलर बंडल. हे दाखवतो मी वस्क्युलर बंडल. 1-2 मिनिटात समजेल तुम्हाला काय आहे. आता आपण काय दाखवलं होतं? झायलेम आणि फ्लोएम. कसे दाखवले होते? हे असं फ्लोएम दाखवलं होतं. बरोबर. फ्लोएम दाखवलं. त्याखाली काय दाखवलं होतं? कॅम्बियम. हे असे कॅम्बियम दाखवले होते. बरोबर. त्याखाली काय दाखवले होते? जायलेम. हा, मेटाझायलेम. छोटा 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 छोटा. बरोबर. असं त्याखाली दाखवले होते जायलेम. आता इथे तेच दिसणार. कसं दिसणार आहे? ऐका इथे. हे एंडोडर्मिस झालं. एंडोडर्मिसच्या आतमध्ये पेरिसायकल. पेरिसायकलच्या आतमध्ये दाखवू आपण फ्लोएम. जस्ट अ मिनिट. इथे दाखवू आपण. हे झाले फ्लोएमचे सेल. ठीक आहे. सगळीकडे अशा फ्लोएम असतील.
ठीक आहे, हे झाले फ्लोएम. आता फ्लोएमच्या वरती काय असणार आहे? कॅम्बियम. फ्लोएमच्या खाली कॅम्बियम. इथे आपण आतमध्ये आणखी काय कॅम्बियम. हा झाला कॅम्बियम, झाला कॅम्बियम, झाला कॅम्बियम, झाला कॅम्बियम. ठीक आहे, आणि कॅम्बियमच्या आतमध्ये कोण येतं? इथे कोण? झाले. बरोबर का? सर अरे पण ते कळते का? झायलेम मेटा झायलेम आणि प्रोटोझायलेम मध्ये ते अरेंज आहेत का? काय काय? सर ते मेटा झायलेम आणि प्रोटोझायलेम मध्ये अरेंज आहेत का झायलेम? हा, हे जायलेमच झाले ना, मेटा झाले. फक्त मेटा मेटा कशा असतील? मोठ्या असतात आकारामध्ये, आणि प्रोटो जे असतात नवीन बनणारे असतात, म्हणून ते छोटे असतात. एवढंच फरक. कळालं का? मग आता हे जे दिसतंय तुम्हाला, हे ब्लॅक मध्ये आपण काढलेलं, हे काय सांगा बरं? काय? वस्कुलर काय? वस्कुलर बंडल. का बरं? ते झायलेम फ्लोएम. ठीक आहे, आता वस्कुलर बंडल दिसतात तुम्हाला इथे. आता जे वस्कुलर बंडल दिसतात ना तुम्हाला यामध्ये बघा, आता इथे तुम्हाला एक फ्लोएम दिसला, असंच दुसरीकडे फ्लोएम असेल, बरोबर का? त्या फ्लोएम नंतर काय असेल? इथे असं कॅम्बियम असेल. त्यानंतर काय असेल? त्याच्या आतमध्ये इथे असं झायलेम असेल. कळतं का? आता बघा, यांच्यामध्ये हा जो गॅप दिसतो तुम्हाला इथे, हा जो गॅप दिसतो दोघांच्या मध्ये इथे, या गॅप मध्ये ज्या सेल असतात ना, या आपण पिंक कलरच्या दाखवले होते आता का आत्ता रे? हॅलो, दाखवलं होतं ना? अरे दोघांच्या गॅप मध्ये दाखवलं होतं का नाही? यांना म्हटलं होतं आपण काय काय? मेडुलरी रेज. मेडुलरी रेज काय असतात? काय असतात? पॅरेन्काइमा. कशा अरेंज असतात? रेडियम. रेडियली अरेंज पॅरेन्काइमा. ते इथे असतील बघा, ते इथे असतील. कळते का? अरे कळतं का? हो सर. हे यांच्या मध्ये मध्ये असतील. म्हणून हा जो मधला रिजन आहे, याला तुम्ही काय म्हणाल? काय? समजलं का रे? कळालं का? येस सर. हा जो मधला रिजन असेल, हा काय असेल? मिडू. आणि या सेंटरचा काय असेल? झाले. हे झालं टीएस ऑफ डायकॉट रूटेड. कळालं? डायकॉट, सॉरी, स्टेप, नॉट रूटेड. टीएस ऑफ डायकॉट स्टेप. ठीक आहे, झालं. येस सर. कालच्या लेक्चर मध्ये आपण रूट स्टडी केलेली, आजच्या लेक्चर मध्ये आपण डायकॉट स्टेप बघितलं. पण डायकॉट स्टेपची अरेंजमेंट पूर्णपणे डिटेल मध्ये बघितली आज. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, पुढे जाऊन कामाला येईल. पुढे जाऊन म्हणजे मला जेव्हा सेकंडरी ग्रुप शिकवायची त्यावेळेस हे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे याचा अभ्यास करून टाका, कारण त्यावेळेस तुमच्या लक्षात पाहिजे, तुम्हाला परत शिकवावं लागेल सगळं, असं नको आहे. ठीक आहे.